भगवद्गीतेला अजून एका दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे, तो म्हणजे सामाजिक दृष्टिकोन. भगवद्गीतेतील बऱ्याचशा श्लोकांचा पराकोटीचा चुकीचा अर्थ काढला गेलेला आहे आणि त्याची किंमत आज एक संपूर्ण समाज म्हणून आपण चुकवतो आहे. त्याच्यातील मला नेहमीच वाटत असलेला अत्यंत योग्य आणि अत्यंत चुकीचा अर्थ काढलेला श्लोक म्हणजे चातुर्वर्ण्यमयां सृष्ट्या. स्वतः साक्षात विष्णूचा अवतार असलेले भगवान श्रीकृष्ण सांगतायत की चातुर्वर्णाची रचनाच मी केलेली आहे आणि त्याची विभागणी करताना मी गुण आणि कर्म या पातळीवर त्याची विभागणी केलेली आहे. चातुर्वर्ण्यामध्ये आपल्याला ज्ञात असलेली व्याख्या म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे चातुर्वर्ण नक्की काय आहे? चातुर्वर्ण्याबद्दल आतापर्यंत तुम्ही भरपूर नकारात्मक ऐकलेलं असेल. आता चातुर्वर्ण्याची थोडीशी सकारात्मक बाजू मी तुम्हाला सांगतो. चातुर्वर्ण्य या वृत्ती आहेत. या अशा वृत्ती आहेत की ज्या वृत्तींच्या सह एखादा मानव जन्म घेतो. एखाद्या अत्यंत ख्यातनाम योद्ध्याच्या पोटी जन्म घेणारा मुलगा सुद्धा अत्यंत घाबरट किंवा भेदरट असू शकतो. त्या योद्ध्याला वाटतं की माझा मुलगा असा घाबरट आहे, त्याला ती गोष्ट अपमानास्पद वाटते. परंतु योद्धा असलेल्या व्यक्तीची वृत्ती वेगळी आहे, जन्माला येणाऱ्या बालकाची वृत्ती वेगळी आहे. एखादा खूप मोठा ख्यातनाम गायक असतो, संगीतज्ञ असतो, त्याच्या पोटी जन्माला येणारा मुलगा मात्र अत्यंत त्या दृष्टीने सामान्य असतो की तो त्या क्षेत्रामध्ये कार्यच करत नसतो किंवा त्या क्षेत्रामध्ये त्याला काही गम्यच नसतं. आपण सर्वजण नाही, एवढ्या मोठ्या गायकाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा, याला गाण्याचं काहीही कळत नाही, या दृष्टिकोनातून आपण त्या मुलाची हेटाळणी करतो, समाज त्या मुलाला नाकारतो. पण असं का होतं? तर आपण चातुर्वर्ण खऱ्या अर्थाने समजूनच घेतलेला नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण. चातुर्वर्ण या संकल्पनेच्या पुष्टी अजून मला एक थोडीशी तुम्हाला मानसशास्त्रीय दृष्ट्या एक संकल्पना सांगायची आहे. प्रत्येक व्यक्ती जो जन्माला येतो त्याची जडणघडण काही विशिष्ट पद्धतीने घडत असते. असं म्हणतात की आपण जन्माला येतो त्याच्यामध्ये आपल्या आईवडिलांच्या गुणसूत्रांच्या संमेलनातून आपल्यामध्ये जे गुण येतात, थोडक्यात आईवडिलांचे जे गुण घेऊन आपण जन्माला येतो ते प्रमाण 25% आहे. आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या 25% प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या आईवडिलांचा असतो. पुढचा 25% प्रभाव आपण ज्या वातावरणामध्ये घडतो, वाढतो, त्या वातावरणाचा प्रभाव 25% आपल्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. तिसरा 25% प्रभाव आपल्यावर पडतो आपण ज्या पद्धतीचं शिक्षण घेतो, त्या शिक्षणाचा आपल्या व्यक्तिमत्वावरती एक प्रभाव पडत असतो. आणि चौथा 25% भाग जो आहे तो आपलं स्वतःचं त्या जीवात्म्याने जन्माला येताना घेऊन आलेलं व्यक्तिमत्व आहे. ते त्याचं पूर्वसुकृत आहे, त्या पूर्वसुकृतानुसार त्यांनी तो जन्म घेतलेला आहे. अशा प्रकारे 100% आपलं व्यक्तिमत्व पूर्ण होतं. मग एखाद्या व्यक्ती ब्राह्मणाच्या पोटी जन्माला येतो तर त्याच्या म्हणजे ब्राह्मणत्व या गुणाच्या पातळीवर जर बघायला गेलो, आईवडिलांकडनं तो फक्त 25% गुण आलेला आहे. बाकीचे 75% हे सराउंडिंग आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर ठरणार आहे. हा भाग जर आपण समजून घेतला तर एका ख्यातनाम गायकाच्या पोटी जन्माला येणारा मुलगा गायकच होण्याची शक्यता त्या प्रमाणामध्ये कमी होत जाते. हा झाला पहिला टप्पा. दुसरा टप्पा आपण वेगळ्या दृष्टीने बघितलं तर त्याच्या सराउंडिंगचं वातावरण. वडील गायक आहेत, आजूबाजूचे सगळेजण त्यांच्या गायनाचं कौतुक करतात, घरामध्ये सतत मैफल रमलेली आहे. पण कुठेतरी त्या मुलाला ह्याच गोष्टीचं दुःख असतं की माझे इतर सर्व मित्रांचे आई वडील उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांना फिरायला घेऊन जातात, त्यांच्याबरोबर वेळ व्यतीत करतात, माझे वडील माझ्यासाठी वेळच व्यतीत करत नाही. मग गायन या कलेबद्दल त्याच्या मनात प्रेमच निर्माण होईल, हा अट्टहास आपण करणं चुकीचं. त्यामुळे तो 25%चा भाग कदाचित त्याच्या बाबतीत नकारात्मक होऊ शकतो. पारंपरिक दृष्ट्या शिक्षण देण्याची जी पद्धत होती त्या पद्धतीमध्ये वडील आपलं प्रोफेशन आपल्या मुलाला शिकवायचे. आज ते कंपल्शन राहिलेलं नाहीये. त्यामुळे मुलाला जर एखाद्या वेगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा एखाद्या वेगळ्या स्ट्रीम मध्ये आनंद मिळत असेल तर तो नॅचरली त्या क्षेत्रातलं शिक्षण घेत जाईल. त्यामुळे पुन्हा तो चांगला गायक होण्याची शक्यता अजून 25% कमी झालेली आहे. शेवटचे 25% म्हणजे आई वडील दोघही जण उत्तम गायक आहेत आणि त्यांच्या 7 पिढ्या गायक आहेत. असं झालेलं आहे का? असं झालेलं नसतंय. त्यामुळे नॅचरली कोणत्या जीन्सच्या कॉम्बिनेशन मधून या जीवात्म्याची डीएनए सायकल बनलेली आहे हे आपण इमॅजिन करू शकत नाही. त्यामुळे कदाचित तो जन्म घेतानाच
एक चांगला गायक होण्याच्या दृष्टीने असणारे जीन्सच घेऊन आलेला नसेल. तर अशा परिस्थितीत आपण त्याच्यावरती चांगलं गायकत्व आरोपित करण्याचा प्रयत्न हा चुकीचा आहे. गायकाचं उदाहरण मी पर्पजली याच्यासाठी दिलं की ही कन्सेप्ट आपण इमिजिएटली करेक्ट करून बघू शकतो. बऱ्याच ख्यातनाम गायकांची अत्यंत वेगळ्या क्षेत्रात असलेली किंवा आपल्या चष्म्यातून सामान्य असणारी मुलं आपण बघितलेली असतात. त्यामुळे हे तुम्हाला समजून घेणं थोडंसं सोपं जाईल. तर 4 वृत्ती आहेत माणसाच्या. या 4 वृत्ती काय आहेत? मी जे म्हणालो की जन्माला येणारा जीवात्मा स्वतःबरोबर जे घेऊन आलेला आहे तो या 4 वृत्ती घेऊन आलेला आहे. पहिली वृत्ती आहे शूद्र. शूद्र ही वृत्ती ब्रह्मसूत्रामध्ये आदी शंकराचार्य असं सांगतात की जो क्षुब्ध आहे तो शूद्र आहे. क्षुब्ध म्हणजे जो अत्यंत रागीट स्वभावाचा आहे तो व्यक्ती शूद्र आहे. कारण तुम्ही जितके रागीट स्वभावाचे असाल तितकी तुमची हानी होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्हाला ज्ञान मिळण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे जो क्षुब्ध आहे तो शूद्र आहे. शूद्र ही एक अशी विशिष्ट प्रकारची प्रवृत्ती आहे की ज्याला आपण म्हणू शकतो की तो व्यक्ती फार जास्त दीर्घकालीन विचार करत नाही, जवळचा विचार करतो. तो मनस्वी असतो. त्याचं मन जे सांगेल ती गोष्ट करण्यासाठी तो उद्युक्त होतो. मग ते करण्यामध्ये त्याचा लाभ असेल तरी तो करणार आहे किंवा त्याचं नुकसान होणार असेल तरी तो करणार आहे. ही मनस्विता कलाकारांमध्ये सुद्धा असते आणि त्या मनस्वितेच्या बळावरच ऍक्च्युअली कलाकार हा अत्यंत श्रेष्ठ कलाकार होत असतो. परंतु वृत्ती या पातळीवरती जर तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येक कलाकार हा वृत्तीने शूद्र आहे. आणि शूद्रांच्या संदर्भात आपल्याकडे असा दंडक घातला गेला होता की शूद्रांना तुम्ही अनिर्मित किंवा अमर्याद संपत्ती कमावण्याचा अधिकार द्या, फक्त त्यांना तुम्ही सामाजिक स्थान देऊ नका. का? कारण त्यांची वृत्ती क्षुब्ध आहे. ते क्षणार्धात आनंदित होऊ शकतात, ते क्षणार्धात अत्यंत संतप्त होऊ शकतात. अशा व्यक्तीच्या हातात समाजाची संरचना देणं हे कदाचित घातक ठरू शकतं. ह्या मी वृत्तीबद्दल बोलतो आहे. शूद्र वृत्तीचा माणूस हा ब्राह्मण समाजातही जन्माला येऊ शकतो किंवा अन्य कुठल्याही जातीमध्ये जन्माला येऊ शकतो. वेगळ्या दृष्टीने बघितलं तर आपण ब्राह्मण समाजाचंच उदाहरण घेऊया. ब्राह्मण समाजामध्ये आपण शूद्र कुणाला म्हणू शकतो? तर ब्राह्मण समाजामध्ये जे लोक केवळ आपल्या जातीच्या अनुसार थोडंफार कार्य करून पोट भरतात त्या लोकांना आपण जातीनिहाय आणि वर्णनिहाय सुद्धा शूद्र म्हणू शकतो. थोडक्यात कसं, जे पौरोहित्य करणारे ब्राह्मण आहेत त्यांनी षोडशोपचार पूजा किंवा काही बेसिक पूजा पद्धती शिकलेल्या आहेत आणि त्या पूजा पद्धती लोकांना पूजा करून देत त्यावरती ते त्यांचा चरितार्थ चालवत आहेत. या पलीकडे त्यांची जगाकडनं काही अपेक्षा नाहीये. तर हा व्यक्ती ब्राह्मण आहे पण तो वृत्तीने शूद्र आहे. कारण तो जेवढा आहे तेवढ्यामध्येच समाधानी आहे, त्याला अधिक काहीही मिळवण्याची आस नाही. मग जो आहे त्याच्यात समाधानी होतो आणि अधिक काही मिळवण्याची आस बाळगत नाही, तो प्रत्येक व्यक्ती वृत्तीने शूद्र आहे. मग तो श्रीमंताच्या पोटी जन्माला येऊ दे, गरीबाच्या पोटी जन्माला येऊ दे, कोणत्याही जातींमध्ये जन्माला येऊ दे, पण तो वृत्तीने शूद्र व्यक्ती आहे. दुसरा वृत्तीचा प्रकार आहे वैश्यवृत्ती. वैश्यवृत्ती म्हणजे काय? ज्या व्यक्तीला एकाचे 100 करायला, एकाचे 1000 करायला आवडतं आणि त्याला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतो. शेतकरी हा सगळ्यात मोठा वैश्य. शेतकऱ्याला बीज पेरून त्या बीजापासून धान्य निर्माण करणे आणि ते धान्य विकणे याच्यात प्रचंड आनंद मिळतो. तर ही वैश्यवृत्ती आहे. व्यापार करण्याची वृत्ती ही वैश्यवृत्ती आहे की एखादी वस्तू मी कमी दराने घेईन, समोरच्याला त्या वस्तूचे गुण सांगेन आणि अधिक दराने मी ती वस्तू विकेन, ही व्यापारी वृत्ती झाली, ही वैश्यवृत्ती. वैश्यवृत्तीच्या व्यक्तीला कधीही अधिक किंवा अधिक मिळवण्याची आस असते किंवा अधिक मिळवण्याची त्याला इच्छा असते, ही वैश्यवृत्ती झाली. मग ती पैशाची आस असू शकेल, ती धनाची आस असू शकेल, ती जमिनीची आस असू शकेल किंवा ती साधं मी शेतात जरी धान्य पेरलं तर मला खंडीभर धान्य मिळायला पाहिजे या पद्धतीची आस असू शकेल. ही वृत्ती असणाऱ्या व्यक्ती वैश्य आहे. वैश्यवृत्तीचा व्यक्ती प्रत्येक जातीमध्ये असतो पण तो वैश्यवृत्तीचा व्यक्ती असतो. मग आपण असं पण म्हणू शकतो की अरे तो ब्राह्मण आहे, बाकीचे सगळेजण 500 रुपयामध्ये सत्यनारायणाची पूजा करतात, हा अडवून 5000 रुपये मागतो, तो मग 5000 रुपये का मागतो? किंवा श्रीमंत माणूस आहे माग 5000 रुपये, गरीब माणूस असेल तर कर 500 रुपयात पूजा, ही वैश्यवृत्ती झाली. जिथं त्याला अधिक पैसा मिळवण्याची संधी दिसेल त्या ठिकाणी तो व्यक्ती टेम्प्ट होणार आहे. हे टेम्प्ट होणं म्हणजे वैश्यवृत्ती. तिसरी वृत्ती आहे क्षत्रिय वृत्ती किंवा क्षात्र वृत्ती. क्षात्र वृत्तीचा व्यक्ती कधीही दुसऱ्यावर अन्याय होऊ देत नाही आणि क्षात्र वृत्ती असणारा व्यक्ती कधीही स्वतःवर अन्याय होऊ देत नाही. क्षत्रिय व्यक्तीचा सगळ्यात महत्वाचा गुण हा आहे. मग तुम्ही अन्याय कुणावर होऊ देणार नसाल किंवा तुम्ही कुणाचा अन्याय सहन करणार नसाल तर त्यासाठी तुम्हाला शारीरिक दृष्ट्या बलिष्ठ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांची क्षात्र वृत्ती असते त्या लोकांना
शारीरिकदृष्ट्या बलिष्ठ होण्याची आस असते, जेणेकरून त्यांना कुणीही त्रासही देऊ शकणार नाही, किंवा एखाद्या दुर्बलाला कोणी त्रास देताना दिसले तर ते जाऊन मध्ये हस्तक्षेप करून त्या दुर्बल व्यक्तीला वाचवतील. क्षात्रवृत्ती या पद्धतीने कार्य करते. मग क्षात्रवृत्तीचा व्यक्ती हा अधिकारी चांगला होऊ शकतो, राजा चांगला होऊ शकतो, सेनापती चांगला होऊ शकतो, प्रधान चांगला होऊ शकतो, सैनिक सुद्धा चांगला होऊ शकतो. कारण अन्यायाविरुद्ध लढणं ही बेसिक इन्स्टिंक्ट आहे आणि ही इन्स्टिंक्ट प्रत्येक क्षत्रियाकडे असते, म्हणून ती क्षात्रवृत्ती झाली. आता चौथी वृत्ती आहे ब्राह्मण. एखादा व्यक्ती असा असतो की ब्राह्मण म्हणजे त्याला ब्रह्म जाणून घेण्याची आस. थोडक्यात जे आपल्याला डोळ्यासमोर दिसतं आहे त्या मागील कार्यकारण भाव जाणून घेण्याची आस म्हणजे ब्राह्मणत्व. मग सृष्टी अशीच चालत असेल तर सृष्टी अशी का चालते, सफरचंद झाडावरचं खालीच गळून का पडतं, यासारखा प्रश्न निर्माण होणारा प्रत्येक व्यक्ती हा वृत्तीने ब्राह्मण आहे. या व्यक्तीला आनंद कशात मिळतो तर एखादं गुह्य गोष्ट जाणून घेण्याची त्याला आस निर्माण होते, तो अभ्यास करतो, तपस्या करतो, तो वेगवेगळे मार्ग अवलंबतो, परंतु अखेरीस तो ते रहस्य उलगडून काढण्याचा प्रयत्न करतो. हे रहस्य उलगडून निघालं की त्याला त्याच्यामध्ये समाधान मिळणार आहे. ही ब्रह्मवृत्ती झाली. या व्यक्तीला संपत्तीची आस नाहीये, या व्यक्तीला मला कोणी मोठं म्हणावं ही आस नाहीये, या व्यक्तीने आज माझं पोट भरतंय का नाही याची सुद्धा त्याला फारशी पर्वा नाहीये. तो संपूर्णपणे ज्या गोष्टीला जाणून घेण्यात त्याला आनंद मिळतो आहे तिच्या शोधामध्ये निमग्न आहे, तो ब्राह्मण आहे. मग त्या दृष्टीने आपण सर्व प्रोफेसर्स किंवा शास्त्रज्ञ किंवा समाजाच्या साठी चिंतन करणारे फिलॉसॉफर्स या लोकांना ब्राह्मण समजू शकतो. यापैकी बहुसंख्य लोक आज जरी आपण बघायला गेलो तर निष्कांचन असतात, परंतु समाजामध्ये सर्वाधिक सन्मान ते प्राप्त करून असतात. का? कारण ते स्वतःसाठी जगत नसतात, ते येणाऱ्या पिढ्यांसाठी किंवा समाजाला काहीतरी ज्ञान देण्यासाठी जगत असतात. या 4 वृत्ती आहेत. या 4ही वृत्तीचे लोक तुम्हाला सर्व समाजामध्ये आढळतील, सर्व जातींमध्ये आढळतील, स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये सुद्धा आढळतील. ह्या 4 वृत्तींना वृत्ती या पातळीवर समजून घ्या. यापेक्षा बाहेर 5व्या वृत्तीचा माणूस नाही. हे मी सांगत नाहीये, हे साक्षात योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. चातुर्वर्ण ही व्यवस्था आपण का समजून घ्यायची तर चातुर्वर्ण ही व्यवस्था समजून घेतल्यानंतर आपलं नित्य जीवन अत्यंत सुखकर होणार आहे. आपल्याला आपल्या आयुष्यातले निर्णय घेणं अत्यंत सोपं जाणार आहे. समजा तुमचा मुलगा आहे, त्याला करिअर कोणतं द्यायचं, तुमची मुलगी आहे तिला करिअर कोणतं द्यायचं, तर आज तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला ऑब्झर्व करा, तिच्यामध्ये नक्की कोणती वृत्ती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्या अनुसार तिला करिअर देण्याचा प्रयत्न करा. ती एक व्यक्ती म्हणून ते अधिक सुखी होऊ शकते. कदाचित ते संपत्ती मिळवणार नाही, कदाचित तुम्हाला अपेक्षित असलेला मानमरापत्तप त्यांना मिळणार नाही, पण तुम्ही जर त्यांना प्रश्न विचारला की तू तुझ्या जीवनात सुखी समाधानी आहे का, तर ते निश्चित असतील. कारण जी त्यांची मूळ वृत्ती आहे त्या मूळ वृत्तीला फुलवणारा व्यवसाय आपण त्यांना निवडून दिला. आणि नेमका हा विचार आपण मारून टाकल्यामुळे इंजिनियर असेल, डॉक्टर असेल, IAS असेल, कोणी असेल, कुणालाही जर तुम्ही भेटला आणि त्याच्याशी चर्चा करायला लागला तर 100 पैकी 99 लोक हेच सांगतात, अरे मला हे व्हायचंच नव्हतं, पण माझ्या आईवडिलांनी त्यावेळेला फोर्स केलं, मला काही कळतच नव्हतं, मी पण होला हो लावून टाकलं आणि आज मी करतोय. म्हणजे डॉक्टर असलेले काशीनाथ घाणेकर रंगमंचावर जातात आणि तिथं रमतात. का बरं रमतात तर त्यांची मूळ वृत्ती ही कलाकाराची होती, कलंदराची होती, ते शूद्र होते वृत्तीने, पण ज्ञान बुद्धिमत्ता होती, बुद्धिमत्तेच्या बळावर डॉक्टरही होऊ शकले. मन तिथं रमलं का? नाही रमलं. तर असं होण्याच्या ऐवजी ज्या व्यक्तीची जी वृत्ती आहे त्या वृत्तीच्या अनुसारच त्यांनी जर व्यवसाय निवडला तर एक व्यक्ती म्हणून तो अधिक यशस्वी होऊ शकतो आणि सामाजिक पातळीवरती सुद्धा त्या व्यक्तीचा संपूर्ण समाजाला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होऊ शकतो. चातुर्वर्ण्याची ही व्याख्या आज मी सांगितलेली जी आहे ती कृषी विधेयक आणि त्या संदर्भातील जेव्हा मी पुढील भाष्य करणार आहे त्यावेळी निश्चित रेफरन्स म्हणून कामाला येईल. त्यामुळे हा संदर्भ लक्षात ठेवा, हा भविष्यामध्ये तुम्हाला कामाला येणारा संदर्भ.